नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास तिडके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खात्या अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजेच चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर CDPO वर्ग 2 या पदांच्या जाहिरातीविषयी, या पदांच्या भरतीविषयीची माहिती पाहणार आहोत. तर ही परीक्षा केवळ विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांनाच देता येणार आहे, हे सर्वप्रथम लक्षात घ्या. तर कुणाला ही परीक्षा देता येईल? तर यामध्ये बघा, जिल्हा परिवीक्षा अधिकारी ज्याला आपण DPO म्हणतो, ते अधीक्षक ज्याला आपण सुपरिटेंडंट म्हणतो, त्याच्यानंतर निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ, त्यानंतर मुख्य अधिकारी, प्रभारी अधिकारी, कार्यकारी सचिव, गट क, म्हणजे हे जे गट क ची जी पदं आहेत त्यांना ही परीक्षा देता येणार. त्यानंतर परिवीक्षा अधिकारी ज्यांना आपण PO म्हणतो, सहाय्यक निरीक्षक प्रमाणित शाळा गट क यांना सुद्धा ही परीक्षा देता येणार आहे. कार्यालयीन अधीक्षक गट क, ऑफिस सुपरिटेंडंट यांना सुद्धा ही परीक्षा देता येणार आहे. OS मुख्य सेविका ज्यांना आपण पर्यवेक्षिका म्हणतो, मग ह्या सुपरवायझर यांना सुद्धा ही परीक्षा देता येणार आहे. त्यानंतर समुपदेशक गट ब अराजपत्रित काउन्सिलर्स जे नॉन गॅझेटेड आहेत ते गट ब, त्यानंतर संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित, हे जे आहेत यांना सुद्धा गॅझेटेड ऑफिसर होण्याची ही सुवर्ण संधी आहे, गट ब. त्यानंतर विधी सल्लागार गट ब अराजपत्रित यांना सुद्धा काय CDPO गॅझेटेड ऑफिसर वर्ग 2 होण्याची सुवर्ण संधी आहे. त्यानंतर अनुसूचित 2 मध्ये अजून कुठले कुठले कर्मचारी अधिकारी आहेत? तर बघा, ग्राम विकास विभागात संवर्ग, म्हणजे वरचा जो संवर्ग होता तो महिला व बाल विकास विभागातील संवर्ग होता. आता ग्राम विकास विभागातील संवर्ग हा फार मोठा संवर्ग आहे. पण यामध्ये जिल्हा तांत्रिक सेवा गट क, विस्तार अधिकारी कृषी, जिल्हा तांत्रिक सेवा गट क, विस्तार अधिकारी कृषी, त्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गट क, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांना परीक्षा देता येणार आहे. त्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गट क, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी शिक्षण, मग एक्सटेन्शन ऑफिसर जे आहेत त्यांना सुद्धा ही परीक्षा देता येणार आहे. जिल्हा सेवा गट क, सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्ग, बघा लिपिक संवर्ग फार मोठा आहे, तुम्हाला गॅझेटेड ऑफिसर होण्याची ही सुवर्ण संधी आहे. आता त्यानंतर जिल्हा सेवा गट क, विस्तार अधिकारी सांख्यिकी यांना ही परीक्षा देता येणार आहे. जिल्हा सेवा गट क, विस्तार अधिकारी पंचायत तुम्ही सुद्धा इकडे या, आता अभ्यास करा. त्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गट क, समाज कल्याण म्हणजेच पर्यवेक्षिका तसेच व्यपगत होणारा सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी हा संवर्ग यांना सुद्धा ही परीक्षा देता येणार आहे. म्हणजे समाज कल्याण मधील जिल्हा तांत्रिक सेवेची जेवढे गट क ची पदं आहेत त्यांना सुद्धा ही परीक्षा देता येणार आहे. आणि जिल्हा तांत्रिक सेवा गट क, आरोग्य पर्यवेक्षक विस्तार यांना सुद्धा ही परीक्षा देता येणार आहे. मग हे जे कर्मचारी अधिकारी आहेत यांना ही परीक्षा देता येणार आहे. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या की जे कोणी या पदांवर कार्यरत आहेत त्यांना गॅझेटेड ऑफिसर होण्याची ही आता सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. मात्र हे जे अधिकारी कर्मचारी आहेत यांच्यासाठी अट काय? तर यांनी सलग 7 वर्ष, सलग त्या पदावर त्यांनी 7 वर्षाची सेवा करणं आवश्यक आहे. 7 वर्ष सेवा कंटिन्यू त्यांची 7 वर्ष सेवा असावी. पण जर ते DPO असतील, DPO म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रोबेशनरी ऑफिसर, जिल्हा परिवीक्षा अधिकारी, तर त्यांचा मागचा जो कालावधी आहे परिवीक्षा अधिकाऱ्यांचा तो गणला जाईल. म्हणजे ते मागे 10 वर्ष परिवीक्षा अधिकारी होते आणि आता गेली 2 वर्ष झाले DPO आहेत, तर त्यांचं काय, तर ते मागचे 10 सुद्धा त्यांचे पकडले जातील. आणि बाकीच्यांच्या बाबतीत जे सलग 7 वर्ष या पदावर कार्यरत आहेत ते खात्या अंतर्गत CDPO म्हणजेच बाल विकास प्रकल्प अधिकारी वर्ग 2 या पदाची परीक्षा देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही या पदांची तयारी करायला सुरुवात करा.
तर या पदांची तयारी मी स्वतः करून घेणार आहे. आता यामध्ये बघा जे काही अधिकारी कर्मचारी मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यांना अट काय आहे तर सलग त्यांची 7 वर्षे ते ज्या पदावर आहेत त्यांच्यासाठी ती त्यांची अट म्हणजे 7 वर्ष तुमची सेवा इथे लागणार आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम काय तर यामध्ये बघा लेखी परीक्षा आहे 400 गुणांची आणि मुलाखत आहे 50 गुणांची. लेखी परीक्षा 400 गुणांची आहे. तर मग 400 गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये काय करायचं तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान, त्यानंतर शासनाशी संबंधित निवडक कायदे व योजना, शासनाशी संबंधित निवडक कायदे व योजना, निवडक कायदे व संस्था इत्यादी. व संस्था म्हणजे महिला व बाल विकास विभागाचे कायदे, संस्था, योजना याच्यामध्ये हा भाग आहे. आणि दुसरा भाग आहे पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान. पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान, आवश्यक ज्ञान. हा जो भाग आहे एवढा जो भाग आहे याचे 100 प्रश्न आहेत आणि हा जो भाग आहे याचे सुद्धा 100 प्रश्न. प्रश्न झाले 200. वेळ आहे याला 1 तास आणि याला सुद्धा 1 तास. त्याच्यानंतर मार्क्स प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स म्हणजे याचे 200 मार्क्स आणि याचे सुद्धा 200 मार्क्स म्हणजे टोटल झाले आपले 400 मार्कांचा हा पेपर आहे. ओके. आणि मुलाखत आहे 50 गुणांची. मग तुम्ही ह्या परीक्षेमध्ये लेखी परीक्षेमध्ये जर यशस्वी झाला तर तुमची मुलाखत घेतली जाईल आणि मग तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. तर ह्या पदांसाठी जे काही मटेरियल तुम्हाला लागणार आहे ते सर्व मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे. याची पुस्तकं सुद्धा आहेत. तर ज्यांना कुणाला ही पुस्तकं हवी आहेत आणि ज्यांना कुणाला मार्गदर्शन हवं आहे त्यांनी 93 73 19 58 24 या क्रमांकावर संपर्क साधा. सोबतच आपण लक्ष्य चॅम्पियन्स अकॅडमी, लक्ष्य चॅम्पियन्स अकॅडमी या ऍपवर या पदासाठी कुठली पुस्तके वापरायची आहेत, कशा पद्धतीने पेपर होईल याचं मोफत मार्गदर्शन केलेलं आहे. तर ते ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. या ऍपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये टाकलेली आहे. आता तुमचा पुढचा प्रश्न की सर ह्या पदासाठी जाहिरात कधी येईल तर जाहिरात लवकरात लवकर येणार आहे. त्यामुळे तयारीला लागा. बरेच आता आपल्याला जॉब लागलेला आहे, आपण फार निवांत वगैरे असतो तर थोडा आता निवांतपणा सोडा, अभ्यासाच्या मागे लागा. कारण गॅझेटेड ऑफिसर होण्याची तुम्हाला सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. जे लोक शांततेच्या काळात जास्त घाम गाळतात त्यांना युद्धभूमीवर जास्त रक्त गाळण्याची गरज नसते. त्यामुळे जाहिरात येण्याची वाट न पाहता आपण अभ्यासाला सुरुवात करावी अशी माझी अपेक्षा आहे आणि आपण मिळून यश मिळवूयात. मी तुमच्या सोबत आहेच. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर सर्वांना या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट डे.